नमस्कार बालमित्रांनो, रयत शिक्षण संस्था वेस्टर्न रिजन इंग्लिश मीडियमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 4 पाठाचे नाव मुलांनी काढलेली चित्रे 2 व्हिडिओ क्रमांक 23 मध्ये पाहणार आहोत. मुलांनो, मागील पाठात आपण आगगाडी ही कविता पाहिली होती. त्यामध्ये आगगाडीची जो व्यवसाय आहे की व्यक्तींना त्यांच्या गावोगावी पोहोचवणे वगैरे हे आपण कविता पाहिली होती. आज आपण इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेली चित्रे 2 हा पाठ पाहणार आहोत. मुलांनो बघा, मुलांनी काढलेली चित्रे 2 असं का नाव दिलेलं आहे या पाठाला? तर याच पुस्तकात आपण मुलांनी काढलेली चित्रे 1 हा भाग पाहिला होता, त्यामुळे हा दुसरा भाग यामध्ये दिलेला आहे. मुलांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दिलेली आहेत आणि ही चित्रे तुमच्यासारख्याच लहान मुलांनी त्यांच्या मनातील ज्या कल्पना आहेत त्या कल्पना त्यांनी एका चित्राच्या माध्यमातून उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बघा, त्यामध्ये वेगवेगळी चित्रे आहेत. तर किती चित्रे आहेत? तर 1 2 3 4 5 6 अशी 6 चित्रे या पाठामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये आज आपण पहिल्या 3 चित्राविषयी माहिती पाहणार आहोत. बाकीच्या 3 चित्राविषयी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. मुलांनो, याच पाठातील पहिले चित्र आहे. बघा, पहिले चित्राचे आपण निरीक्षण करूया. यामध्ये 2 व्यक्ती दिसत आहेत. त्या व्यक्ती कोण असतील? तर त्या व्यक्ती काय करत आहेत? तर त्या व्यक्ती मातीची भांडी बनवत आहेत. मग मातीची भांडी बनवणाऱ्याला काय म्हणतात? तर मातीची भांडी बनवणाऱ्याला कुंभार असं म्हणतात. हा कुंभार मातीपासून तयार होणारी वेगवेगळ्या आकाराची भांडी बनवत आहेत. मग बघा, आणि एक व्यक्ती हा व्यक्ती भांडी बनवत आहे. मातीपासून त्या चाकावरती वेगवेगळ्या आकाराची भांडी बनवत आहे. तर दुसरा कुंभार काय करत आहे? तर ती भांडी कुठं फुटलेलं नाही का, कुठं त्याचा आकार बिघडलेला नाही ना, याचं सर्वांचं निरीक्षण करून तो विकण्यासाठी तो साईडला काढत आहे. त्याचबरोबर या 2 व्यक्ती काय करत आहेत याचं ही मुलगी एका झाडाखाली उभारून निरीक्षण करत आहे. असं हे पहिलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच यामध्ये ही जी भांडी बनवली आहेत, मडके ही जी भांडी आहेत ही कशापासून बनवतात? तर मातीपासून ही भांडी बनवतात. आणि ही भांडी बनवणाऱ्यालाच काय म्हणतात? तर कुंभार असे म्हणतात. त्याचबरोबर दुसरे चित्र आहे. एक कोंबडी आहे आणि त्या कोंबडीची 2 पिल्ले इथे दाखवली आहेत. बघा, आणि या दोन्ही पिल्लाचा आणि कोंबडीचा रंग सुद्धा पिवळा दाखवलेला आहे. तसेच त्या कोंबडीची चोच आहे लाल कलरची, म्हणजे लाल रंगाची चोच दाखवलेली आहे. आणि याच मध्ये एक पिल्लू कोंबडीच्या अंगावरती बसलेलं दाखवलेलं आहे आणि दुसरं कोंबडीचं पिल्लू त्या कोंबडीच्या समोर उभा राहिलेलं दाखवलेलं आहे. बघा, यामध्ये कोंबड्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण असतात, म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या पण असतात. पण यामध्ये पिवळा रंग हा दाखवलेला आहे. आणि यामध्ये किती कोंबडीची पिल्ले आहेत? तर 1 आणि 2 अशी 2 कोंबडीची पिल्ले यामध्ये दाखवलेली आहेत. त्यानंतर तिसरे चित्र आहे. एक समुद्र किनाऱ्यावरचं चित्र दाखवलेलं आहे. बघा, समुद्र किनारा म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, थंड हवा किंवा बोट, नाव असं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या लक्षात येतं. आणि यामध्ये 2 मुले दाखवले आहेत आणि ही 2 मुले वेगवेगळ्या प्रकारची क्रिया करताना दाखवली आहेत. तर एक मुलगा काय करत आहे? तर पतंग उडवताना हा मुलगा आपल्याला पतंग उडवताना दिसत आहे. तसेच दुसरा मुलगा तो नावेमध्ये बसून विहार करताना दिसत आहे किंवा समुद्रामध्ये फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर डोंगर भाग, आभाळ असा हा चित्र दाखवलेलं आहे. म्हणजेच बघा, या समुद्र किनाऱ्यावर कशाची झाडे आहेत? तर नारळाची झाडे आहेत. आणि हा मुलगा काय उडवत आहे? पतंग उडवत आहे. तर मुलांनो, याच पाठामधले आपण 3 चित्राचे निरीक्षण केलेलं आहे.
राहिलेल्या 3 चित्रांचे निरीक्षण आपण पुढील भागात करणार आहोत. मुलांनो, याच झालेल्या भागावरती काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण पाहूया. बघा, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न आहे, मातीची भांडी बनवणाऱ्याला काय म्हणतात? तर मातीची भांडी बनवणाऱ्याला कुंभार असं म्हणतात. मुलांनी काढलेले चित्रे. या पाटात कोंबडीची पिल्ले किती आहेत? तर या पाटामध्ये 2 कोंबडीची पिल्ले आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, समुद्रकिनाऱ्यावर कशाची झाडे आहेत? तर समुद्रकिनाऱ्यावर नारळाची झाडे आहेत. असे या 3 भागावरती आपण हे प्रश्न काढलेले आहेत. त्यानंतर पुढील भाग आहे, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट असे दिलेलं आहे. मग आपण त्यांच्या योग्य जोड्या लावूया. कुंभार, तर कुंभार काय करतो? तर मातीची भांडी बनवतो. त्यानंतर समुद्र आहे. समुद्र किनाऱ्यावर आपण काय पाहिलं होतं? होडी, नाव असे पाहिलं होतं. त्यानंतर कोंबडी, अंडी हे आपण सांगू शकतो. मुलांनो, आज अभ्यासलेला भाग समजून घ्या आणि त्याचा घरी सराव करा. तसेच तुमच्या मनातील ज्या कल्पना आहेत त्या चित्राच्याद्वारे तुम्ही रेखाटण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.